आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता युगंधर आणि आनंदी या दोघांमध्ये व्यवस्थित बोलणं सुरू झालेलं आहे। म्हणजे जरीसुद्धा आनंदीने अजूनपर्यंत युगंधरच्या मनामध्ये ती जागा मिळवलेली नाही आहे। समिधाची जागा मिळवणं हे तिच्यासाठी सोपंसुद्धा नाही, पण तरीसुद्धा इथे युगंधर आनंदीच्या बोलण्याला रिस्पेक्ट करायला लागलेला आहे। तिचं बोलणं ऐकूनसुद्धा घ्यायला लागलेला असतो। आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे युगंधरने आनंदीबरोबर लग्न केले, कारण त्याला विद्याधरपासून आनंदीला प्रोटेक्ट करायचं असतं। आणि आता त्याची पहिली प्रायोरिटी हीच असणार आहे की आनंदीला या घरामध्ये मी माझ्या भरवशावरती आणलेला आहे। त्यामुळे काहीही झालं तरी आनंदीला प्रोटेक्ट करणं ही माझी जबाबदारी आहे, नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे। आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, हे कर्तव्य आता युगंधर अगदी नेटाने पार पाडत असतो। आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे आता विद्याधर काही थांबायला तयार नसतो। युगंधरला वारंवार त्याला सक्त ताकीद द्यावी लागते आणि आनंदीपासून दूरसुद्धा ठेवावं लागतं। तरीसुद्धा इथे विद्याधर ऐकायला तयार नाही। आणि शेवटीला पुन्हा एकदा इथे युगंधरला आपली दुसरी बाजू, जी की खूपच जास्त स्ट्रिक्ट आहे, व्हायलेंट आहे, ती बाजू आता विद्याधरला पुन्हा एकदा दाखवावी लागते आनंदीसाठी। आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो, घाबरलेली आनंदी आता युगंधरला जाऊन घट्ट मिठी मारते, कारण ती विद्याधरला घाबरलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आनंदीवरती जोर जबरदस्ती करणाऱ्या विद्याधरला युगंधरने पुन्हा एकदा खूप जास्त मारलेले असते। त्याची धुलाई करून इथे आनंदीला प्रोटेक्ट केलेले असते। हैवान विद्याधरच्या तावडीतून आनंदीला इथे वाचवलेले असते। त्यामुळे आनंदी जाऊन युगंधरला घट्ट मिठी मारते, कारण तिचा विश्वास फक्त आणि फक्त इथे आता युगंधरवरती असतो। आणि त्यामुळे ती इथे आता त्याच्यावरती विश्वास ठेवू शकते, त्याच्याबरोबर ती स्वतःला सेफ फील करते। म्हणूनच ती जाऊन इथे युगंधरला घट्ट मिठी मारते आणि युगंधरसुद्धा तिला इथे शांत करण्याचा प्रयत्न करत असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता युगंधरसाठी आनंदीने पोहे बनवलेले असतात आणि त्याच्यामध्ये खूप जास्त शेंगदाणेसुद्धा घातलेले असतात। आणि इथे ते पोहे युगंधरला आवडणार नाही असं सगळ्यांना वाटत असतं, पण ते पोहे युगंधरला खूपच जास्त आवडतात। त्याला आपल्या आईची आठवण येते असं सुद्धा तो म्हणतो। त्यानंतर आनंदीला खूप आनंद होतो। इथे आता सुनीताताईने पोहे बनवलेत असं समजल्यानंतर त्याने बक्षीस दिलेलं असतं सुनीताताईला, पण बक्षिसाचे हकदार असते आनंदी। त्यामुळे ते बक्षीस आनंदीने मागून घेतलेलं असतं, कारण ते तिला हवं असतं, कारण त्याने त्या पोह्यांची खूप जास्त स्तुती केलेली असते, कौतुक केलेलं असतं। आणि तो पहिला पदार्थ असतो आनंदीने बनवलेला, जो युगंधरला इतका आवडतो की त्याला त्याच्या आईचीच आठवण येते आणि त्यामुळे केलेलं कौतुक आणि ते बक्षीस असतं। म्हणून ते बक्षीस आता सुनीता स्वतःकडे न ठेवता त्या आनंदीला देऊन टाकते। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, आनंदी युगंधरच्या आवडीचे सगळे पदार्थ विचारून शिकणारसुद्धा असते आणि एक एक पदार्थ त्याच्या आवडीचा बनवणारसुद्धा असते, कारण तिला त्याची आवडनिवड जाणून घेण्यामध्ये खूपच जास्त रस असतो। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आनंदीने युगंधरचं केलेलं कौतुक की आज तुम्ही खूप छान दिसताय, त्या गोष्टीमुळे युगंधर हुरळूनच गेलेला असतो असं म्हणायला हरकत नाही। पण त्याची बहीण शिल्पा त्यांचं बोलणं ऐकते, जेव्हा युगंधर आनंदीला म्हणत असतो की आज तुम्ही मला फोन करून माझं कौतुक केलं की मी खूप जास्त छान दिसतोय म्हणून। इतक्या वर्षांमध्ये असं कौतुक माझं कुणीही केलं नव्हतं, जे कौतुक तू माझं केलंस। आणि ते कौतुक ऐकून खरंच मला का माहिती का, पण खूप छान वाटलं, माझं कौतुक मला खूप आवडलं असं सुद्धा तो म्हणतो। शिल्पा म्हणते की याचा अर्थ
आनंदीचं सगळंच बोलणं याला आता आवडायला लागले. हळूहळू आनंदीसुद्धा आवडायला लागेल. आणि काहीही झालं तरीसुद्धा ही भिकारडी आनंदी युगंधरच्या आयुष्यामध्ये येता कामा नये, त्याच्या मनामध्ये जागा मिळवता कामा नये असं ती म्हणत असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो शिल्पा युगंधरकडे जाते आणि त्याला म्हणते की युगंधर, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या मुलीने तुझं थोडंसं कौतुक काय केलं? तू इतका हुरळून गेलास की तू समिधाला विसरलास. समिधाला तू कधीच विसरणार नाही असं तू लोकांना म्हणतोस ना. तिचा फोटो अजूनही तुझ्या रूममध्ये जपून ठेवला आहेस. मग काय झालं आता? ती काल आलेली आनंदी समिधाची जागा घेते की काय? की तिच्यापेक्षा आनंदी तुला प्रिय झाली आहे? तेव्हा युगंधर म्हणतो, ताई खरंच असं काही नाही आहे. तिने कौतुक केलं, मी फक्त ती गोष्ट बोलून दाखवली एवढंच. माझ्या मनात तसं खरंच काही नाही आहे. शिल्पा म्हणते, आणि असायलासुद्धा नको. जर तसं असेल ना तर काढून टाक तो समिधाचा फोटो. त्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. त्यानंतर इथे युगंधर म्हणतो की ताई बरोबर बोललीस तू मला खडबडून जागच केलंस. मी हळूहळू इथे आता वाहवत चाललो होतो, पण तू मला जागेवरती आणलंस. त्यामुळे आता काहीही झालं तरीसुद्धा मी आनंदीपासून 10 हात लांबच राहणार असं त्याने ठरवलेलं असतं. त्यानंतर सकाळी सगळेजण कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. घरामध्ये कुणीही नसतं. त्यामुळे सुनीताताई म्हणतात की आनंदीताई तुम्ही राहाल ना? तुम्हाला काळजी वाटली तर तुम्ही मला फोन करा. तुम्ही घाबरलात तरीसुद्धा फोन करा. ती म्हणते, तुम्ही काळजी करू नका सुनीताताई, तुम्ही जा मार्केटमध्ये, मी राहीन एकटी. आणि तसंही रूममध्ये इथे आता धनश्री असतेच आणि मालकसाहेब कामाला निघणार असतात. तेव्हा इथे आता कोणीही घरामध्ये नसल्यामुळे युगंधरच्या ड्रेसला इस्त्री करायची असते. तेव्हा तो म्हणत असतो, समदे कुठे गेलेत? माझ्या कापडांना इस्त्री केलेली नाही अजून. तेव्हा आनंदी म्हणते, मालकसाहेब मी आहे ना, मी करून देते इस्त्री. तेव्हा इथे आता युगंधर म्हणतो, तुला जमेल का इस्त्री करायला? ती म्हणते, हो जमेल की, त्यात काय एवढं. आणि तेव्हा इथे आनंदी युगंधरच्या कपड्यांना इस्त्री करते. पण करता करता ती इस्त्री उभी ठेवत असते ना, तर तिला पकडत असताना सारखा चटका लागत असतो. आणि म्हणून तिच्या इथे हाताला चटका लागून ती बाजू आता लाल झालेली असते. पण ती युगंधरला अजिबात सांगत नाही आणि युगंधरचं काही लक्ष पण जात नाही. तेवढ्यातच तब्येत बिघडते धनश्रीची. धनश्रीला ती डॉक्टरांकडे घेऊन जाते. तिथून आता डॉक्टरांकडेच गेल्यानंतर तिला समजतं की धनश्रीला आई व्हायचं आहे. आणि आता ज्या वेळेला तिला आता गरोदर राहायचं आहे असं सांगितलेलं असतं डॉक्टरने, त्याच वेळेला बरोबर तिचा नवरा विद्याधर कुठेतरी कामानिमित्त जाणार आहे, म्हणून ती गोळ्या वगैरे घेत असते. आणि त्या गोळ्या घेतल्यामुळे तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं डॉक्टर म्हणतात. कारण ती जी आता गोळ्यांची जे पॉकेट असतं त्या आनंदीने दाखवलेलं असतं त्या डॉक्टरांना. तेव्हा त्या लेडीज डॉक्टर म्हणत असतात की ह्या गोळ्यासारख्या घेऊ नकोस, धनश्री तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि तेव्हा इथे आता पुढच्या वेळेला येताना तुझ्या इथे रिपोर्ट्समध्ये काहीच नाही आहे, तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. पण फक्त एकच काळजी घे की तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत म्हणजे तू नॉर्मल आहेस. पण येताना आहे ना, तू तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. प्रॉब्लेम फक्त लेडीजमध्येच असतो असं नाही, पुरुषांमध्ये सुद्धा असतो. तेव्हा इथे धनश्रीला वाटत असतं की नाही माझ्या नवऱ्यामध्ये कसला आला आहे प्रॉब्लेम, काहीच नाही. पण इथे आता आनंदीला असं वाटत असतं की धनश्रीमध्ये जर काही प्रॉब्लेम नाही आहे, तिचे सगळे रिपोर्ट्स जर इथे क्लिअर आहेत, तर मग विद्याधरने एकदा टेस्ट केली पाहिजे. त्यानंतर इथे आनंदी घरी येते. पण तिला भेटायला आलेली असते तिची बहीण आरती. आणि आरतीचा काहीतरी परीक्षेचा इश्यू झालेला असतो, त्यामुळे तिला पुन्हा एकदा परीक्षेला बसायचं असतं. आणि त्याच्यावरती आता युगंधर भयंकर चिडलेला असतो. आरतीचं असं म्हणणं असतं की आनंदी तू फक्त एकदा मालकसाहेबांजवळ माझ्यासाठी बोल, ते तुझं ऐकतील, तू त्यांची बायको आहेस. पण तरीसुद्धा इथे आनंदी म्हणते, आरतीताई आपण इथे आबासाहेबांच्या नाती आहोत आणि मला असं वाटतं की आपण आपला स्वाभिमान जपला पाहिजे. त्यांनी तुला जर संधी द्यायचं नाही ठरवले तर आपण पुन्हा त्यांच्याशी का बोलायचं? मला असं वाटतं की तू तुझी मेहनत सुरू ठेव आणि तू पुन्हा एकदा परीक्षेला बस. आणि हे बघ, मी तुला एवढंच सांगेन की मी त्यांच्याबरोबर बोलणार नाही,
कारण त्यांना असं वाटायला नको की मी माझ्या बहिणीची बाजू घेऊन त्यांच्याकडे काहीतरी मागते. त्यांना जर ते द्यायचं नसेल तर आपण आपला स्वाभिमान का गहाण ठेवायचा. मला खरंच असं मनापासून वाटतं की त्यांच्याजवळ बोलायला नको. तू तुझ्या मेहनतीवरती आता लक्ष दे, अभ्यासाकडे लक्ष दे आणि तू पुन्हा एकदा परीक्षा दे. आणि हे सगळं आहे ना युगंधर आता ऐकतो. युगंधरला वाटतं की बापरे, आनंदी तर किती स्वाभिमानी आहे. ती बहिणीसाठी माझ्याजवळ बोलायलासुद्धा तयार नाही आहे. आणि त्याच वेळेला आनंदीचा हा स्वभाव युगंधरच्या मनामध्ये छोट्याफार प्रमाणात का होईना पण घर करून जातो. त्याला आनंदीचं हे बोलणं स्वाभिमानाचं फारच आवडतं. तेव्हा इथे आता तो म्हणत असतो की ठीक आहे, तुला जर एक संधी हवी असेल ना आरती, ती संधी मी द्यायला तुला तयार आहे. कर तू अभ्यास आणि दे परीक्षा. आणि या वेळेला तुला चांगल्या गुणांनी उत्तीर्णसुद्धा व्हायचं आहे. शिक्षण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही का मुलं त्याच्याकडे दुर्लक्ष करता. त्यामुळे आता या वेळेला ही संधी मी तुला पण देणार आहे. आणि अशा रीतीने इथे आरतीला संधी मिळालेली असते, पण ते स्वतःहून युगंधरने दिलेली असते. आनंदी त्याच्याबरोबर वशेला वगैरे काही लावत नाही. त्यानंतर इथे आनंदीचा प्रामाणिकपणा बघून आणि तिचा स्वाभिमान बघून इथे मालक साहेबांनी आरतीला संधी दिलेली असते. आरती तिथून निघून गेलेली असते. त्यानंतर कुठेतरी इथे मालक साहेब आनंदीकडे बघतच बसतात की तिचं किती कौतुक करावं असं त्यांना वाटत असतं. त्यानंतर आनंदी म्हणते, मालक साहेब तुम्ही एवढ्या लवकर घरी, काही काम होतं का, तुम्हाला काही देऊ पाणी वगैरे. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, नाही नको, माझी फाईल राहिली होती महत्त्वाची, ती घेण्यासाठीच मी आलो होतो. तेव्हा ती म्हणते बरं बरं ठीक आहे. आणि तेव्हा तो म्हणत असतो की आनंदी तुझा हात का असा पदराच्या आड लपवला आहेस, तुझ्या हाताला काही झालं आहे का. तेव्हा ती म्हणत असते नाही काही नाही, आणि ती आपला हात मागे लपवते. तेव्हा युगंधर म्हणतो, हे बघ आनंदी, असं मनामध्ये तुझ्या काहीही ठेवू नकोस, प्लीज सांग तुझ्या हाताला काय झाले, बघू दे मला, बघू आनंदी. तेव्हा आनंदी आपला हात पुढे करते. तेव्हा युगंधर म्हणतो, हे काय, तुझ्या हाताला कधी भाजलं. तेव्हा ती म्हणते, नाही मालक साहेब, सकाळी इस्त्री करत होती ना तेव्हा इस्त्रीला माझा हात लागला. तो म्हणतो, अरे बापरे, सकाळी भाजले तुला, आणि अजून तू त्याच्यावरती मलमसुद्धा लावलेलं नाही आहेस. आनंदी असं का केलंस तू, मलम लावायचं ना. ती म्हणते की मलम कुठे आहे मला माहिती नव्हतं. तेव्हा युगंधर म्हणतो, एक मिनिट थांब. आणि आता घरामध्ये तेव्हा कुणीही नसतं, सगळेजण आपापल्या रूममध्ये असतात. तेव्हा युगंधर फर्स्ट एड बॉक्समधून स्वतः मलम घेतो आणि आनंदीला म्हणतो, आनंदी बस इथे, बस बरं. आणि तो इथे आता स्वतः तिच्या हाताला मलम लावून देतो. आधी तिच्या हातामध्ये देतो, पण ती आता स्वतःच्याच हाताला अशी मलम लावताना घाबरत असते, कारण खूप लाल लाल झालेलं असतं. तेव्हा युगंधरलाच वाईट वाटतं आणि तो तिच्या हातातून मलम घेऊन खूपच प्रेमाने हळूहळू फुंकर मारत तिच्या हाताला मलम लावतो. कारण का तर तिला खूपच जास्त दुखत असतं. तिच्या चेहऱ्यावरती ते दुखणं साफ दिसत असतं आणि त्यामुळेच इथे युगंधर खूपच प्रेमाने तिच्या हाताला मलम लावून देतो आणि प्रेमाने फुंकरसुद्धा मारतो. जेव्हा शिल्पा त्या दोघांना असं बघते, शिल्पाला भयंकर राग आलेला असतो, खूप चिडलेली असते ती. त्यानंतर इथे युगंधर आपली फाईल घेऊन ऑफिसला जातो आणि विद्याधरने पण बघितलेलं असतं ना युगंधरला आनंदीच्या हाताला मलम लावताना. तेव्हा विद्याधरच्या मनामध्ये आता राग असतो. तो म्हणतो, ही आनंदी फक्त माझी आहे, ती माझी मालमत्ता आहे. आणि म्हणून तो एका माणसाला आता कंपनीमधल्या हाताला धरतो, त्या वॉचमनला, म्हणजे तो जो पिऊन आहे त्याला, आणि सांगतो की तू सरबत घेऊन जा युगंधरसाठी, आणि त्या सरबतमध्ये आहे ना झोपेचं औषध मिक्स कर, म्हणजे त्याला गुंगी आली पाहिजे, तिथल्या तिथे तो बेशुद्ध झाला पाहिजे, असं काहीतरी कर. तेव्हा सरबतमध्ये आता गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं आणि ते युगंधरला दिलेलं असतं. युगंधर ते पितो आणि तिथल्या तिथे बेशुद्ध होतो. त्यानंतर इथे आनंदी घरामध्ये असते एकटीच. विद्याधर पुन्हा तिथे येतो आणि म्हणतो, आनंदी मी आलो आहे. कारण पिऊनने लगेच फोन करून सांगितलेलं असतं की तुमचं काम झालं आहे, युगंधर साहेब आता इथे खुर्चीमध्ये झोपलेले आहेत. तेव्हा विद्याधर म्हणतो की बरं झालं. आणि त्यानंतरला इथे विद्याधर आनंदीला पुन्हा इथे छेडायला, तिला पकडायला, तिच्यावरती जबरदस्ती करायला आलेला असतो हैवानासारखा. पण इथे आता नियतीचा खेळ बघा. युगंधर बेशुद्ध झालेला असतो आणि त्याच वेळेला
त्यांचा इथे मित्र, त्यांचा असिस्टंट शिर्के तिथे आलेला असतो आणि बघतो तर काय, मालक साहेब बेशुद्ध आहेत. मालक साहेबांना असं बेशुद्ध बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावरती पाणी मारलं जातं, खूप जास्त पाणी मारलं जातं. आणि पाणी मारल्यानंतर कसा बसा इथे युगंधर आता शुद्धीवरती येतो. युगंधर शुद्धीवरती आल्यानंतर तो म्हणतो की मला काय झालं मला कळत नाही आहे. शिर्के म्हणतो मालक साहेब काय होतं आहे तुम्हाला, डॉक्टरांकडे जायचं का. तो म्हणतो डॉक्टरांकडे नाही, आधी मला घरी घेऊन चल. युगंधरला विद्याधरवरती संशय आलेला असतो आणि तेव्हा त्यांचा मित्र त्यांना गाडीमध्ये टाकून आता घरी घेऊन येतो आणि घरी अगदी योग्य वेळेवरती युगंधर पोचलेला असतो. विद्याधर जबरदस्ती करत असताना युगंधर तिथे पोचतो. तेव्हा इथे आनंदी धावत पळत येते आणि युगंधरला मिठी मारते. विद्याधर इथे आता आनंदीवरती जबरदस्ती करतो, हे युगंधरला सहन होत नाही आणि तो त्याची खूप धुलाई करतो, खूप त्याला मारतो. तोंडातून रक्त काढेपर्यंत युगंधर त्याला मारतो आणि त्यानंतर त्याला तिथून हकलून देतो आणि दरवाजा बंद करून घेतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आनंदीच्या हाताला पायाला लागलेलं असतं आणि घाबरलेल्या आनंदीला युगंधर मिठी मारतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तर हळूहळू आपल्याला इथे युगंधर आणि आनंदी या दोघांमध्ये आता प्रेम फुलताना नक्कीच बघायला मिळणार आहे.